मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. मित्रांनो, आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे, धर्माला ती ग्लानी आलेली पाहून त्या सामान्य जनांचा कळवळा असणारे ते ऋषींनी, त्या पवित्र ऋषींनी आपलं मागणं त्या परमात्म्याकडे ठेवलं, त्या महाविष्णूकडे ठेवलं, क्षीरसागरामध्ये पहुडलेल्या त्या महाविष्णूकडे. आणि मग त्यांनी त्या भक्तवत्सल त्या महाविष्णूंनी ऋषींची ही विनंती जी आहे ती त्या परमेश्वरी चंडिकेच्या चरणांवरती ते निवेदन ठेवलं. आणि तिची अनुज्ञा मिळाल्यानंतर तिने मार्गदर्शन केलं की अरे हे महाविष्णू, तू आता श्रीकृष्ण नाम धारण करून या पृथ्वीवरती जन्म घेशील. कुठे जन्म घेशील? उगाच रँडमली काही ठरवलेलं नाही आहे. आपण राम जन्माच्या एपिसोडमध्ये बघितलं नसेल तर आवर्जून पहा. त्याच्यामध्ये आपण रामकथा आणि कर्माचा अटळ सिद्धांत याची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच श्रीकृष्णाचा जन्म घ्यायचा आहे तर उगाच आपला कुठेतरी घ्यायचं असं होणार नाही. आपल्याला प्रश्न पडला असेल, मला तरी पडला, की कंसाचा वध करायचा आहे तर कंसाच्याच बहिणीच्या पोटी कशाला श्रीकृष्णाने जन्म घेतला? ते काय एवढे मूर्ख होते का? तर मित्रांनो, तसं नाही आहे. एखादं बीज मला जिथे रोवायचं आहे त्या जमिनीमध्ये ती ताकद असली पाहिजे ते बीजाला अंकुर फोडण्याची आणि ती मुळं पकडण्याची. त्यासाठी ती माती तितकी पक्की पाहिजे आणि ती माती त्यावेळेस ते बीज कुठलं? त्या परमात्म्याचं बीज, ज्याच्यामध्ये बीजारोपण होऊ शकेल अशी माती फक्त एकाच ठिकाणी होती. कुठे? तो यादव वंशाचा तो एकमेव पवित्र राजपुत्र त्यावेळेस झरेवरचा तो वसुदेव, आणि तितकीच पवित्र त्याची धर्मपत्नी देवकी. आणि म्हणून ठरलं की हा श्रीकृष्ण नाम धारण करून हा परमात्मा जो आहे तो धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी या वसुदेव आणि देवकीच्या उदरी त्यांचा 8वा पुत्र म्हणून जन्म घेणार. आणि साधू 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 हा सगळीकडे आनंद झालेला आहे त्या ऋषींना की आता आम्ही ज्याची फक्त कामना करत होतो, आम्ही ज्याचं फक्त चिंतन करत होतो आणि तो मला सूक्ष्म रूपात, तरल रूपात भेटत होता, तो आता प्रत्यक्षपणे या धरेवरती वावरणार आणि मला स्थूल रूपामध्ये त्याचं दर्शन घडणार, त्याची स्पंदन मिळणार या संपूर्ण पृथ्वीला. तो ज्या पाण्याने आंघोळ करणार तेच पाणी या नदीमध्ये जाणार, तेच पाणी या सागरामध्ये जाणार, त्याचीच वाफ होऊन ते परत येणार. तो ज्या धुळीमध्ये चालणार त्या धुळीमध्ये त्याचे ठसे उमटलेले आहेत ते कल्पांतापर्यंत तसेच राहणार आहेत, त्याचं पावित्र्य, त्याची स्पंदन. आणि हे सगळं देऊन या धरतीला समृद्ध करण्याकरता तो परमात्मा प्रत्यक्षपणे येणार. अरे कोण आनंद झाला त्या ऋषींना. पण मित्रांनो, आपण त्या सिरियलमध्ये बघतो की देवकी आणि वसुदेवाचा तो विवाह झाला आणि ते रथामधून असे चाललेले सासरी देवकी चाललेली आणि आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं की हे कंसा, या देवकीच्या उदरी 8वा पुत्र जन्माला येणार आहे आणि तो तुझा नाश करणार आहे, तुला ठार करणार आहे. आता मला सांगा, एवढे मूर्ख होते का? ज्यांनी सृष्टी निर्मिती केली, ज्यांनी तो हिरण्यकश्यपू जो सकाळी मरणार नाही, रात्री मरणार नाही, घरात मरणार नाही, बाहेर मरणार नाही, अस्त्रांनी मरणार नाही, शस्त्रांनी मरणार नाही, मानवाकडून मरणार नाही, प्राण्याकडून मरणार नाही, अशामधून सुद्धा ज्याला मारला त्या महाविष्णूंनी, ती लोक ती परमात्मा मंडळी इतकी मूर्ख आहेत का की स्वतःच कंसाला सांगतील की बाबा हे कंसा, तुला मारण्याकरता तुझ्या बहिणीच्याच पोटी 8वा पुत्र जन्म घेणार आहे. तर मित्रांनो, इकडे काहीतरी वेगळं गणित असलं पाहिजे, राईट? कंसाला कळलं का? हो, कंसाला कळलं. कंसाचे सोर्सेस होतेच ना. कंस मुळात कंस का झाला? मित्रांनो, आपल्याला अल कायदा माहिती आहे, राईट? ओसामा बिन लादेन आपल्याला सगळं माहिती आहे. ओसामा बिन लादेन जर का आपल्याला ड्रॉ पॅरलल करायचं आहे तर आपण म्हणूया ओसामा बिन लादेन हा तो राक्षस आहे आणि त्या राक्षसाचा निपात करायचा आहे. हा राक्षस यांनी काय केलं? अल कायदा हे काय आहे? अल कायदा हा एक पुस्तक आहे, त्याला ते ग्रंथ म्हणतात. त्या अल कायद्यामध्ये काय लिहिलेलं आहे? तुम्ही कसं घाणेरडं वागायचं, तुम्ही आतंक कसा पसरवायचा, ह्याचं पाठ्यपुस्तक म्हणजे तो अल कायदा, राईट? म्हणजे धर्मग्रंथ एका बाजूला आणि हा अल कायदा म्हणजे काय? अधर्म ग्रंथ, ज्यांनी अधर्माचं प्रसार होणार आहे अशी शिकवण ज्याच्यात लिहिलेली आहे तो अधर्म ग्रंथ, आणि तो आपण म्हणूया अल कायदा. हा अल कायदा हे जणू पाठ्यपुस्तक त्या ओसामा बिन लादेनने लिहून ठेवलेलं आहे सगळ्या आतंकवाद्यांकरता. तसं
द ओनली मास्टर माइंड, आपण नाव बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल, शुक्राचार्य. आणि एका वेगळ्या एपिसोडमध्ये, खूप इंटरेस्टिंग असणार आहे तो एपिसोड, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत शुक्राचार्यांच्या 2 कन्या दिती आणि दनू. त्या दनूपासून जे उत्पन्न झाले ते दानव आणि त्या दितीपासून जे उत्पन्न झाले ते दैत्य. आणि या शुक्राचार्यांनी तो जो अधर्माचरणाचा जो ग्रंथ लिहिला, तमाचार तंत्र नावाचा एक त्यांनी ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथामध्ये ह्या दनूचे 66 दानव आणि त्या दितीचे 61 दैत्य ह्यांच्या प्रत्येकावरती एक असा अध्याय त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. आणि असे 127 अध्यायांचं ते तमाचार तंत्र नावाचं पुस्तक आहे. आणि पूर्णपणे या 127 अध्यायांचं अध्ययन करून पूर्णपणे तो तमाचार जो आहे तो धारण केलेला आणि त्या तमाचारामध्ये सांगितलेल्या वेगवेगळ्या साधना करून त्या सिद्धी प्राप्त केलेला तो कंस. फक्त गोष्ट कुठे झाली, त्या कंसाच्या त्याचं जे काही कर्मकांड आहेत, त्या विधी आहेत, त्याच्यामधल्या एका चुकीमुळे किशोर वयातील मानवाकडून त्याला धोका होता. अदरवाईज कंसाला मारणं कोणाला शक्य नव्हतं, देवांनाही शक्य नव्हतं. कुठल्याही रेसला कंसाला मारणं शक्य नव्हतं. फक्त त्याच्या एका चुकीमुळे किशोर वयातील एक मानवच त्याला मारू शकत होता. आणि ते तर होता राहिलं. जिथे मोठ्या मोठ्या दानव ह्या कंसाला भिडू शकत नाहीत, तिकडे किशोर वयातील एक टीनेजर मुलं, त्याची ताकद तर काय, तो कसं काय मारणार या कंसाला. त्याच्यामुळे कंस निर्धास्त होता, बिनधास्त होता, त्याला कसलाही भय नव्हतं. आणि म्हणून सगळीकडे अधर्माचं स्तोम माजलेलं होतं. आणि ही जोडी होती, जसं रावण आणि रावणाचा मातामह, त्याचा आईचा वडील कोण, दुर्गम, यांची जोडी होती. तशी इथे हा कंस आणि त्याचा सासरा कोण, जरासंध. या जरासंधाच्या मुलींचा विवाह कंसाशी झालेला होता. आणि ही जी जोडी आहे यांची, जरासंध आणि कंस, आणि आपल्याला माहिती आहे या दोघांचाही खरं तर वध केलेला आहे श्रीकृष्णाने, जरासंधाचा आणि कंसाचा. दोघेही महाप्रचंड महाबलाढ्य राक्षस होते त्यावेळेस. आणि त्यांनी सगळीकडे तो अधर्म म्हणजेच काय, त्या तमाचाराची शिकवण, वैदिक धर्म राहिला बाजूला, त्याचा ऱ्हास करण्याकरता हा तमाचार तंत्र नावाचा ग्रंथ आणि त्याचा प्रसार कोणी केला, ह्या 2 राक्षसांनी केला. आणि म्हणूनच ते सगळे ऋषी मुनी जे आहेत ते त्रस्त झालेले होते ह्याला, कारण सगळीकडे अधर्म फैलावत चाललेला आहे, तमाचार फैलावत चाललेला आहे. आणि तेव्हा या कंसाला कळलं तर खरं, देवकीच्या पोटी 8वा पुत्र जन्माला येणार आणि तो माझा निपात करण्याकरता जन्माला येणार आहे, हे त्याला कळलं खरं. त्याचे सोर्सेस तेवढे होते मंडळी, त्याच्याकडे तेवढ्या मायावी शक्ती होत्या. कदाचित शुक्राचार्यांनीच प्रत्यक्षपणे येऊन एका वेगळं नारदाचं रूप घेऊन, छद्मरूप घेऊन, कुठलंही येऊन ती गोष्ट त्या कंसाला सांगितलेली असेल. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित छाती ठोकपणे सांगू शकतो की परमात्मा मंडळी ही काही एवढी मूर्ख निश्चितच नाही आहे की ते स्वतःहून सांगतील की तुझ्या बहिणीच्या पोटी तो 8वा पुत्र जन्माला येणार आहे. पण यस, कंसाला कळालं. आणि मग कंसाने काय केलं, ती देवकी आणि वसुदेव दोघांनाही कारागृहामध्ये ठेवलं. आणि पुढची गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्या देवकी 6 वेळा गर्भवती राहिली आणि 6च्या 6 वेळेस त्या कंसानी किंवा जरासंधाने, त्या जरासंधाकडे एक विशिष्ट शक्ती होती. कसली, नवजात बालक, नवजात शिशु, अर्भक, मग ते दैवी का असेना, त्याला सूर्योदयापूर्वी मारून टाकण्याची कॅपॅबिलिटी ह्या जरासंधाकडे होती. आणि त्याच्यामुळे जोडगोळी अशी होती की एकाला दुसरा सपोर्ट, जिकडे कमी तिकडे दुसरा. त्याच्यामुळे त्यांना वाटलं की आता आपण बेदरकार झालेलो आहोत, आता आपल्याला कुठलंही भय नाही. आणि अशा प्रकारे देवकीचे 6च्या 6 पुत्र जे आहेत त्यांची त्या कंसानी किंवा जरासंधानी शिळेवरती आपटून, मस्तक आपटून, पायाला धरून निर्घृणपणे त्यांची हत्या केलेली आहे. कारण ते शत्रू आहेत ना. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर जी आकाशवाणी झालेली म्हणा किंवा कंसाला कळालेलं ते इंटेलिजन्स म्हणा, काय होतं इंटेलिजन्स, की 8वा पुत्र, परंतु त्यांनी रिस्क नाही घेतली. तो बोलला बॉस रिस्क नाही लेणे का, 8वा काय माहिती, कदाचित थोडंसं सिक्वेन्स बदलला तर ते काही करू शकतो. ह्याला मारलाच ना हिरण्यकश्यपूला,
हिरण्याक्षाला मारलं, त्याच्यामुळे आपण रिस्क नाही घ्यायची. त्याच्यामुळे साहीच्या साही त्या नवजात बालकांचा शिळेवरती आपटून त्यांनी वध केलेला आहे. आणि 7व्या वेळेस गंमत झाली. 7व्या वेळेस जेव्हा देवकी गर्भवती राहिली तेव्हा काय झालं? जी ती परमेश्वरी आहे, सगळी योजना कोणी केलेली आहे? त्या परमेश्वरीने केलेली आहे या श्रीकृष्णाच्या जन्माची. आणि त्याच्यामुळे इट्स ऑन टू हर शोल्डर टू मेक शुअर सुखरूपपणे या श्रीकृष्णाचा जन्म होणार आहे. आणि त्याच्या जन्माला आणि त्याच्या अवतार कार्याला सामर्थ्य देण्याचं कार्य, त्याचं रक्षण करण्याचं कार्य ही प्रत्यक्ष ती परमेश्वरीच करणार आहे. आणि मग 7व्या वेळेस जेव्हा ती गर्भवती राहिली तेव्हा काय केलं त्या परमेश्वरीने? तर तो गर्भच अख्खाच्या अख्खा तो रोहिणी अर्थात वसुदेवाची दुसरी पत्नी तिच्या गर्भामध्ये स्थापन केला. अख्खाच्या अख्खा गर्भ बघा, ही केवढी सॉफिस्टिकेटेड आहे. अजूनही सायन्सला जमणारी गोष्ट नाही आहे ही. तो अख्खाच्या अख्खा गर्भ तो रोहिणीच्या गर्भामध्ये त्याची स्थापन केली. कशा करता? तर त्रेतायुगामध्ये त्या रामाचा लहान बंधू, सावत्र बंधूच पण तू लहान बंधू म्हणून तो महाशेष, तो आदिशेष जन्माला आला लक्ष्मणाच्या रूपाने. यावेळेस तो म्हटला की मी तुझ्या पुढे येणार. आणि म्हणून तो आदिशेष बलरामाच्या रूपाने श्रीकृष्णाच्या अवतार कार्याचं रक्षण करण्याकरता त्याच्या आधी जन्म घेण्यासाठी आतुर झालेला होता. आणि तो गर्भ त्याचं रक्षण करण्याकरता तो देवकीच्या उदरातून काढून रोहिणीच्या उदरामध्ये स्थापन केला. आणि ही वार्ता जेव्हा कंसाला कळाली तेव्हा कंस आसुरी खुश झाला. म्हणाला, बघा मी त्या 6 पुत्रांची हत्या केली हे बघून तो परमात्मा सुद्धा थरथर थरथर कापायला लागला. आणि तो जन्माला घेण्याआधीच पोटातच विराला. ही माझी ताकद आहे, हा माझा दरारा आहे. बघा मित्रांनो, अहंकार माणसाला काय काय करायला लावतो. ह्यानी घाबरून जाण्याचं सोडून तो शेफारला, म्हणाला मला घाबरला, मला तो परमात्मा घाबरला आणि पोटातच गायब झाला. मी त्याला जन्माला आल्यानंतर मारणार म्हणून तो जन्मालाच आला नाही. एवढी माझी दहशत आहे. आणि तो कंस जो आहे तो थोडासा बेदरकार व्हायला लागला की आता माझा दरार आहे, आता हा काही आठवा येत नाही. परंतु देवकी 8व्यांदा सुद्धा गर्भवती राहिली. आणि यावेळेसचं गणित काहीतरी वेगळं होतं. काहीतरी वेगळं होतं. देवकीच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण कांती आलेली होती, दिव्य झळाळी आलेली होती. आणि तिला बघितल्यावरतीच जाणवत होतं की अरे हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे, हे काहीतरी दिव्य आहे. आणि मग त्या वार्ता जेव्हा त्या कारागृहातून कंसाकडे जायला लागल्या तेव्हा तो चिंतित व्हायला लागला. पण म्हणाला, यस, काही होणार नाहीये, मी तो पुत्र जन्माला आल्या आल्या त्याची हत्या करून टाकणार आहे. आणि मॅटर संपला. ना रहेगा बांस ना बजेगी बासरी. आणि मग तो दिवस आला. कुठला? श्रावण आहे अर्थातच, वद्य पक्ष आहे. आणि त्या वद्य पक्षाची अष्टमी, श्रावण वद्य अष्टमी, मध्यरात्रीचा क्षण. आता बघा, इथे मध्यरात्रीच निवडली आहे. का निवडली आहे? कारण दिवसा उजेडी कार्य करणार कसं? श्रीकृष्णाचा कार्य केवढं दुर्गम परिस्थिती आहे मित्रांनो. बघा, वसुदेव देवकी कारागृहामध्ये आहेत. त्यांना माहिती आहे माझ्या पोटी 8वा हा जो जन्माला येणार आहे हा तो निळा प्रकाश आहे, हे ते परमात्म्याचं तत्व आहे. परंतु पुढे कसं होणार? आम्ही तर जेलमध्ये आहे. देवकी आणि वसुदेव मानवी पातळीवरती आहेत ना, राईट? ते पूर्णपणे मानवी चर्याच मध्ये आहेत, पूर्णपणे मानवाच्या कक्षेमध्येच आहेत. त्यांना दैवी योजना काही माहिती नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना तो प्रश्न आहेच. काय टेन्शनमध्ये असेल खरं तर, की आता होणार कसं? आता हा जन्माला आल्या आल्या तो कंस येणार आणि शिळेवरती आपटून त्याची हत्या करणार. परंतु कसं होणार, कसं होणार? एक मात्र खात्री मनामध्ये होती की काय, हे प्लॅनिंगच भगवंताचं आहे, भगवंतच काय ते बघून घेईल. आणि ही शाश्वती कोणाला असते? आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलेलं आहे. मंत्राच्या 3 कॅटेगरीज आहेत, प्रमोशनल, इमोशनल आणि डिवोशनल. अनन्य भाव, तो एकमेव पवित्र राजपुत्र आपण मगाशीच बघितलेला आहे. ह्यांच्याच पोटी का? कारण तो विश्वास त्या वसुदेवाकडे आहे आणि तो अनन्य भाव त्याला
आणि तो अनन्य भाव त्या वसुदेवाकडे आहे. त्याच्यामुळे त्याची मनोमन खात्री आहे की जे काही आहे ते तो भगवंत बघून घेणार आहे. आणि तसंच झालं मित्रांनो. श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्रीच्या प्रहराला तो श्रीकृष्ण जन्माला आला, कुठल्याही प्रसूती वेदनेशिवाय, विदाऊट एनी लेबर पेन्स त्या श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे. आणि श्रीकृष्णांनी जन्म होताच, त्याची नुसती दृष्टी पडताच त्यांच्या हातात आणि पायामधल्या त्या शृंखळा होत्या लोखंडाच्या, आयनच्या, त्या सगळ्या तटातटा तुटून पडल्या. आणि ज्या क्षणी श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे त्याच क्षणी त्या महत योग परमेश्वरीनी संपूर्ण मथुरा नगरीवरती योग निद्रेचं आवरण घातलं. ऑलरेडी रात्रीचीच समय होती, 12 वाजलेले होते. तेव्हा काय क्लब चालू नव्हते. सूर्यास्तानंतर, सूर्यास्त आधीच लोक जेवायची, सूर्यास्त झाला की आपले झोपायला जाण्याची वेळ झालेली आहे. पहाटे उठून मग आपले काही नित्यकर्म चालू. त्याच्यामुळे मध्यरात्र म्हणजे खरोखर मध्यरात्र होती. लोकांना झोपून अर्धी झोप पूर्ण झालेली होती. परंतु जे काही खास आसुरी जे गार्ड्स होते, इस्पेशली आता 8वा पुत्र जन्माला येणार म्हणून त्यांची विशेष नियुक्ती केलेली होती त्या कारागृहामध्ये. ते जे आसुरी जे रक्षक होते, जे बॉडी गार्ड्स होते, त्यांना सुद्धा झोप लागली, त्यांना सुद्धा बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली. झोप लागणं शब्द अपुरा आहे, झोप मोडू शकते, बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली. इट्स लाईक ॲनास्थेशिया दिल्यावरती कशी परिस्थिती होईल तशी परिस्थिती त्यांना प्राप्त झाली. आणि श्रीकृष्णाच्या दर्शनाने, श्रीकृष्णाच्या नजरेनी ती सगळी बंधनं तटा तुटून पडलेली आहेत. पण आता प्लॅन केला कोणी? वसुदेवानी. आता पुढे काय करायचं? श्रीकृष्णाचा जन्म झाला, हे आलं, आता मी काय करायचं, काय तो करणार काय वसुदेव? आपल्याला कथा माहिती आहे, तो नंदकडे गेला, पण कसं? कोणी सांगितलं? व्हॉट्सअपनी सांगितलं? इंस्टाग्रामवरती मेसेज गेला? इन्क्रिप्टेड मेसेज पाठवला त्याला? का टेलिग्राम पाठवला? का पेजर पाठवला? का फॅक्स केलं? कसं? तर मित्रांनो, हे कार्य कसं चालतं आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. कधी ना कधी आपल्याला इंट्युशन होतं, इंट्युशन आतून वाटतं, अरे मी काय करायचं अडकलेलो आहे. अचानक काहीतरी सुचतं, येस, आणि आपण ते करून जातो आणि म्हणतो अरे हे मला सुचलं कसं? नसेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मला हे सुचलं कसं? सुचणं हे सुद्धा त्या भगवंताची कृपा आहे. तर ती आपण बघितलेलं आहे मंत्राच्या एपिसोडमध्ये. 4 वाणी आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपण आपल्या जाणीवेच्या कक्षेमध्ये 2च आहेत, मध्यमा आणि वैखरी. बाकीच्या 2 आपल्याला माहिती नाही आहेत. त्यांनी तो भगवंत माझ्याशी बोलतो आणि तो बोलला आणि त्याला प्रेरणा दिली. कसली प्रेरणा दिली? की आता हे नवजात बालक जे आहे त्याला घेऊन मला आता नंदाकडे जायचंय. नंद हा या यादव वंशीय वसुदेवाचा जुना मित्र, त्याचा सवंगडी, त्याचा सखा, त्याचा सोबती, आणि त्याला त्याची आठवण झालेली आहे. आता आपण थोडंसं कट टू गोकुळामध्ये जाऊया. ही मथुरा आणि गोकुळा यांच्यामध्ये ती यमुना नदी आहे मित्रांनो. यमुना नदी पार करून जायची आहे. इट्स नॉट दॅट यू बुक अ फ्लाईट अँड देन यू वेंट, एक क्रूज बुक केली आणि मग गेलो. ती मथुरा नगरी पार करून पलीकडे जायचं आहे गोकुळामध्ये. आणि या गोकुळामध्ये बघा, हा जो नंद आहे हा तिथला राजाच म्हणा ना थोडक्यात. म्हणजे त्या गोकुळ नगरीचा तो प्रमुख होता, हा ना, नगर प्रमुख आपण त्याला म्हणूया, नगराध्यक्ष असं त्याला आपण म्हणूया. असा तो नंद होता, तो रेग्युलेटर होता तिथला. आता आपण म्हणूया सरपंच, राईट, जिल्हाध्यक्ष, समथिंग लाईक दॅट. तर हा नंद जो आहे आणि त्याची पत्नी यशोदा ह्यांना लग्नानंतर बरीच वर्ष अपत्यच नव्हतं, बरीच वर्ष. आणि ती यशोदा जी आहे ती आता खरं तर वार्धक्याकडे झुकत चाललेली होती. आणि ह्यांना वाटलेलं आता आपली कूस जी आहे ती वांझोटीच राहणार की काय. आणि अशा परिस्थितीमध्ये ती यशोदा जी आहे ती सुद्धा गर्भवती राहिलेली आहे. ज्या क्षणी देवकी या कारागृहामध्ये गर्भवती राहिली त्या क्षणी ती यशोदा जी आहे ती गोकुळामध्ये गर्भवती राहिली. तर ही सगळी अरेंजमेंट वरची आहे बॉस. तसं आपण मंत्राच्या एपिसोडमध्ये बघितलेलं आहे. ती गोळी खाल्ल्यानंतर ती काम कसं करते मला माहिती नाही, मला बरं वाटतं एवढंच मला माहिती आहे. तेवढंच लक्षात घ्यायचं आहे, ही अरेंजमेंट कशी केली त्या भगवंतानी ती त्याच्यावरती आहे. आणि म्हणूनच तो भगवंत आहे आणि आपण मानव आहोत. आणि हे ओळखून जेव्हा आपण त्याची भक्ती करतो तेव्हाच तो मला पावतो. कारण मी मर्यादा आहे, तो अमर्यादा आहे.
आता बघा, ज्या क्षणी इथे श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे त्या क्षणी त्या यशोदेच्या कुशी त्या नंद कन्येचा जन्म झालेला आहे, एका नवजात कन्येने जन्म घेतलेला आहे. आणि वसुदेवाला ती प्रेरणा झालेली आहे, आतून इंट्युजन मिळालेलं आहे, टेलिपथी आपण म्हणूया. आणि तो त्या श्रीकृष्णाला घेऊन निघालेला आहे. वसुदेव निघाला, कुठे गेला? नंदाकडे घेऊन गेला. आणि तिकडे जाऊन बघतो तर काय, नंदाच्या घरी सुद्धा ती नवजात नंद कन्येने जन्म घेतलेला आहे, त्या बालिकेने जन्म घेतलेला आहे. ही बालिका कोणी साधीसुधी बालिका आहे का? नाही, आपल्याला माहिती आहे ती परमेश्वरी आहे, ती चंडिका आहे. आणि तिने मुळात या परमात्म्याच्या अवतार कार्याचं रक्षण करण्याकरता जन्म घेतलेला आहे. आणि जन्म घेतल्यानंतर तिने या दोघांनाही उभयताना, नंद आणि यशोदा दोघांनाही दर्शन दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे कार्य की आता काय करायचं आहे पुढे. आणि पर्यायाने त्या यशोदेकडून ती मानसिक तयारी करून घेतलेली आहे. नाहीतर केवढं भयानक आहे. किती लग्नानंतर, एवढ्या वर्षानंतर जी प्रसूत झालेली आहे तिने आपलं नवजात बालक किंवा बालिका, तो पोटचा गोळा असा काढून द्यायचा दुसऱ्याला शक्य आहे का? नाही. परंतु शक्य केलेलं आहे. कशा अंतर्गत? एका परमेश्वरी योजनेअंतर्गत ते त्यांना पटवून दिलेलं आहे. आणि दे वर 100% कन्व्हिन्स्ड विथ इट. आणि त्याच्यामुळे त्या नंद आणि यशोदेने काय केलेलं आहे, आपली बालिका जी आहे ती त्या वसुदेवाकडे सुपूर्द केलेली आहे. आणि वसुदेवाकडचा तो लावण्याचा गोळा, तो परमात्मा, प्रत्यक्ष निळा सावळा प्रकाश जो आहे तो आपल्याकडे घेतलेला आहे. आणि एकमेकांचा निरोप घेतलेला आहे भाव सांद्र दृष्टीने. काय त्यांचा भाव असेल मित्रांनो. बघा, त्या दोघांनाही माहिती आपण एक केवढं तरी मोठं परमेश्वरी कार्य करतो आहोत. मी जे तुला देतोय ती कोण आहे आणि मी जे तुझ्याकडून घेतोय हे कोण आहे. काय भाग्य आहे मित्रांनो. काय अष्टभाव, काय 16 भाव जागृत झालेले असतील त्यांचे त्या क्षणाला, की त्या परमात्म्याने आपल्याला कुठलं कार्य करण्यासाठी निवडलेलं आहे. काय त्याची व्याप्ती आहे, काय त्याची ग्रेस आहे, काय त्याचा मॅग्निट्यूड आहे, काय त्यांचा भावाचे उच्चांक असेल मित्रांनो, त्याची आपण कल्पना करू शकत नाही. आणि मग तो वसुदेव जो आहे तो त्या नवजात बालिकेला घेऊन परत एकदा त्या कारागृहामध्ये येतो. आणि जेव्हा तो परत कारागृहामध्ये येतो त्या क्षणी ती महत योग परमेश्वरी ती त्या मथुरा नगरीवरचं ते योग निद्रेचं आवरण जे आहे ते काढून घेते, त्याचा प्रभाव काढून घेते. ॲनास्थेशिया इज गॉन नाव. आणि मग ते सगळे रक्षक जे आहेत ते शुद्धीवरती येतात. आणि मग तो बालिकेचा रडण्याचा आवाज त्यांना कळतो, अरे जन्म झाला, जन्म झाला, जन्म झाला, जन्म झाला. आणि बघतात तर काय, अरे बालक जन्माला येणार होता, पुत्र जन्माला येणार होता, हिला तर पुत्री झालेली आहे, बालिका जन्माला आलेली आहे. आणि ही खबर लगोलग टकोटक त्या कंसापर्यंत पोहोचते. आणि कंसापर्यंत पोहोचते आणि कंस ऑलरेडी उन्मत्त झालेला आहे. 7वा गर्भ गर्भातच गायब झालेला आहे. आणि 8वा जो पुत्र येणार होता त्याच्याऐवजी बालिका जन्माला आलेले म्हटल्यावरती परत एकदा कंसाला आसुरी आनंद झालेला आहे. म्हणाला, अरे मला घाबरला रे, घाबरला. तो परमात्मा मला घाबरला. आणि एका बालिकेने जन्म घेतलेला आहे, तो परमात्मा घाबरून पसार झालेला आहे. परंतु तो जरासंध जो होता ना, तो जरासंध म्हणजे मागच्या जन्मीचा दैत्यराज दुर्गम होता. म्हणजे कोण? रावणाचा जो मातामह आहे तो. आणि त्याला माहिती होतं ह्या परमात्म्यासाठी ती परमेश्वरी कसं कार्य करते हे त्याला पक्क ठाऊक होतं. कारण आपल्याला माहिती आहे तो काकासुराचा वध करण्याकरता ती प्रत्यक्ष परमेश्वरीच अवतरलेली होती. आणि तिने त्या काकासुराचा अर्थात ते दैत्यराज दुर्गमाचा वध केलेला होता. आणि त्याच्यामुळे जरासंध म्हणतो, अजिबात मनामध्ये कुठल्याही प्रकारची करुणा उत्पन्न होऊ देऊ नकोस. ही बालिका जरी असली तरी तिचा वधच करायचा आहे. आणि म्हणून हे जाणून तो कंस तिला शेळेवरती आपटून मारण्याकरता तिच्या त्या कोमल नवजात पायानं धरून तिला उचलतो. आणि त्या क्षणी ती हातातून सुटते आणि आकाशामध्ये निघून जाते. आणि एका विद्युल्लतेच्या रूपामध्ये, एका विजेच्या रूपात, एका थंडरस्टॉर्मच्या रूपात प्रचंड आवाज करून, प्रचंड ध्वनी करून ती कडाडते. आणि तो ध्वनी आणि तो लख प्रकाश, ते विजेचा, ती विद्युल्लता, आणि त्या कडाडामध्ये त्या कंसाला कळून चुकतं. आणि ते ध्वनी त्याला ऐकायला येतो. कुठला? की अरे कंसा, अरे दुष्टा, ना कधी त्या परमात्म्याच्या शत्रूंचा विजय झालेला आहे ना याच्या पुढे कधी होणार. आता कंसाला ती कडाडती वीज दिसते आहे. परंतु त्या क्षणी तो जो वसुदेव आहे आणि ती देवकी आहे त्यांना त्या क्षणी त्या महत योग परमेश्वरीचं दर्शन घडतं. आणि त्यांचे अष्टभाव जागृत होतात. आणि डोळ्यातनं घळा 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 अश्रू व्हायला लागतात. कशासाठी? कृतार्थ भाव.
अरे हे काय आम्ही अनुभवलेलं आहे गेल्या काही घटिकांमध्ये, हे काय अद्भुत करून घेतलेलं आहेस, अरे काय आमचं भाग्य, आम्ही असं काय पुण्य केलंय की जे आमच्या वाट्याला हे सगळं आलेलं आहे. आणि तो कृतार्थतेचा भाव आणि तो पुत्र जो आहे तो माझा सुखरूप तिकडे गोकुळामध्ये पोचलेला आहे, ही कृतज्ञता त्यांनी आपल्या डोळ्यातल्या अश्रूंच्या वाटेच व्यक्त केलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तो श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे आणि जन्मतःच त्याचा अवतार कार्याचे रक्षण करण्याकरता ह्या परमेश्वरी सुद्धा जन्म घेतलेला आहे. आणि या क्षणी तो बालक, आठवा पुत्र, तो रसराज योगेश्वर श्रीकृष्ण जो आहे तो अगदी सुखरूप कुठे गोकुळामध्ये, गोकुळाचा राजाच म्हणूया ना नंद आणि ती यशोदा, दोघंही प्रेमाचे साक्षात पुतळे, त्यांच्या घरामध्ये तो जन्माला आलेला आहे. आणि इथून पुढे त्याची अवतार लीला करणार आहे. मग तो कालिया मर्दन असू दे, त्या पुतणेचा वध असू दे, ती दहीहंडी करणं असू दे आणि ती रास क्रीडा करणं असू दे, हे सगळ्या श्रीकृष्णाच्या लीला इथून पुढे आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, या क्षणी आपण हा श्रीकृष्ण जन्माचा जो आनंद जो आहे तो आपल्या हृदयामध्ये धारण करूया आणि कृतार्थतेचा भाव धारण करूया. आपण पाहिलेलंच आहे, जर का हा श्रीकृष्ण नसता तर आता आपण अधर्माची अत्यंत खालची, अत्यंत निच्चांक गाठला असता. त्याच्यामुळे या श्रीकृष्णाचं अवतार कार्याचं माधुर्य आपल्या मनामध्ये धरूया, त्याचे ऋण, त्याचे उपकार स्मरूया आणि परत एकदा श्रीकृष्णाचा तो मंत्र घेऊया. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो वासुदेवाय भगवते. ओम भगवते वासुदेवाय नमः. ओम वासुदेवाय नमो भगवते. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. मित्रांनो, काळजी घ्या. गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. राम राम.